श्री स्वामी समर्थ. तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा कधी आली आहे. तर वटपौर्णिमा हे 29 जून 2026 रोजी आलेली आहे. या दिवशी आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो व वडाच्या झाडाची पूजा करतो. तर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला काय महत्त्व आहे हे तर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. या दिवशी वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडून वापस आणले होते, म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला फार महत्त्व आहे. पौर्णिमा कधी लागते तर पौर्णिमा 29 जून रोजी पहाटे 3:07 लागते व दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 तारखेला सकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. तर वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता तर सकाळी 8:55 ते 10:40 पर्यंत आहे. पूजेचे साहित्य काय काय घ्यायचे तर हळद, कुंकू, आंबा, फुले, फळं व वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी एक दोरा घ्यायचा. सगळ्यात आधी व्रताचा संकल्प करावा व वडाच्या झाडाला पाणी घालावे. हळद, कुंकू, अक्षदा वाहून दोरा घेऊन 7 प्रदक्षिणा घालाव्या व सत्यवान व सावित्री कथाचे श्रवण करावे किंवा स्मरण करावे व आरती करून नंतर व्रत सोडावा. पूजा करताना म्हणावयाचा मंत्र कोणता तर वटवृक्ष महाभाग सर्वदेव स्वरूपकम पती सौभाग्यदम देही दीर्घायुष्यच देहि मे. हे मंत्र म्हणून पूजा पूर्ण झाल्यानंतर उपवास सोडावा व व्रत पूर्ण करावा. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.